हे भैरवनाथाचं मंदिर आहे वाई जिल्ह्यामध्ये किकली गावामध्ये. हे प्रसिद्ध आहे मंदिर. इथे यात्रा भरते ऑक्टोबरमध्ये. दसरा झाल्यानंतर 10 दिवसांनी या पौर्णिमानंतर 5 दिवसांनी 12 वाडीतली लोक येतात इथे. खूप मोठी यात्रा असते. बघा केवढा मोठा परिसर आहे. हे मंदिर अगोदर पाडून परत दुसरं तयार करत होते. जवळजवळ 4-5 वर्ष झाली मंदिर पाडून. प्रत्येक दगड एकावर एक व्यवस्थित ठेवून बरंच काम पूर्ण झाले. अशा पायऱ्या जाताना वरती तोडीची दगडी सगळे चढायला लागतं थोडंसं वरती. हे पायऱ्या आहेत आणि मग समोरच 2 मंदिरे. एक गणपतीचं आहे. तिच्या पाया पडून पुढे जायचं असतं. हे बघा ह्या बाजूला डाव्या हाताला गणपती मंदिर आहे. इकडे अजून एक कुठलं तरी मंदिर आहे. हे गणपती मंदिर अगोदर लागतं छोटंसं. अजून इथे एक मंदिर आहे. असंच खाली जाऊन मोठा हा परिसर आहे. यात्रा भरताना इतकी गर्दी असते की खूप गर्दी असते. कुणाला दिसत पण नाही. आणि पलीकडे शाळा आहे. खूप छान यात्रा असते इथे. खूप मोठी असते. प्रसिद्ध मंदिर आहे हे. आणि उपास असतात. उपास कसे असतात बघा यांचे. शनिवारी उपास पकडतात ते. आठवडाभर उपास असतो आणि दुसऱ्या रविवारी इथे येऊन उपास सोडायचा असतो देवाला नैवेद्य दाखवून. दत्ताचे मंदिर आहे. हा परिसर बघा एवढा मोठा आहे. हे सगळ्या कुंड्यामध्ये आता यांनी झाडं लावलेत कारण बांधकाम चालू होतं ना. त्याच्यावरती लिहिलं भैरवनाथ प्रसन्न. हे बघा सगळे दगडी बघा तोडीची आहेत. एक एक दगड बघा कसं आहे. हे बघा नंदी. त्यावेळेचं पुराणातील म्हणजे किती वर्ष मागचं हे असेल मंदिर बघा तुम्ही विचार करा. कारण आमचीच पिढी 4-4थी पिढी आमचीच. बघा किती छान केलं ना मंदिर. सगळी तोडीची दगडी आहेत. एकाला एक लावून व्यवस्थित पूर्ण हे काढलं होतं आणि परत हे केलं. हे बघा इथे देव आहेत आणि इथं भैरवनाथ आहे. हे मंदिर आहे. मंदिर फक्त रविवारीच उघडं असतं.